नमस्कार, मी मोना कानेकर आणि तुम्ही बघत आहात देववाणी. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक प्रामाणिक दिव्यांगाच्या हक्काशी आणि प्रशासनाच्या जबाबदारीशी थेट जोडलेला आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात काही कर्मचाऱ्यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली आणि अनेक वर्ष शासनाच्या सुविधा घेतल्या आहेत. ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी तात्काळ सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्डची सखोल तपासणी करा. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि शिक्षक विभागातील अंदाजे बरेच कर्मचारी संशयास्पद प्रमाणपत्राच्या यादीत आले आहे. काही जणांनी वैद्यकीय मंडळाच्या परवानगी शिवाय प्रमाणपत्र घेतले, तर काही प्रमाणपत्रांवर दिलेल्या टक्केवारीत मोठा फरक आहे. उदाहरणार्थ, कुणाचं प्रमाणपत्र सांगते 40% दिव्यांगता, पण प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीत फक्त 10 ते 15% आढळलंय. हे फक्त अन्याय नाही, तर शासन आणि खऱ्या दिव्यांग बांधवांच्या अधिकारावर सरळ डाका आहे. भारत सरकारच्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार जर कोणी बनावट प्रमाणपत्र वापरलंय तर त्याला 2 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. म्हणूनच या प्रकरणात प्रशासन आता गंभीर झालं आहे. खऱ्या दिव्यांगाचा हक्क कुणीही बोगस मार्गाने घेऊ शकत नाही. प्रत्येक प्रमाणपत्राची पूर्ण तपासणी केली जाईल आणि दोषीवर कठोर कारवाई होईल. तुकाराम मुंडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा वैद्यकीय मंडळाच्या अहवालानुसार प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. खऱ्या दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या योजना त्याचं जीवन थोडं सोपं करावं म्हणून आहेत. पण काही लोभी लोकांनी त्याचाच गैरवापर करून या योजनेचा अर्थच संपवून टाकला आहे. हा केवळ गैरप्रकार नाही, हा संवेदनशीलतेचा आघात आहे. आता वेळ आली आहे या बोगस प्रमाणपत्र धारकांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची. कारण खऱ्या दिव्यांगाचा हक्क कुणीही हडपू शकत नाही. अशाच अपडेट्ससाठी बघत रहा देववाणी.